2 लोकल जात असतानाच गर्दीमुळे फुटबोर्डवर असलेल्या प्रवाशांच्या बॅगा घासल्या आणि 13 प्रवासी ट्रॅकवर खाली पडले, ज्यात 4 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा लोकलच्या गर्दीवरून सवाल उपस्थित झालेले आहेत। पाहूया। मुंब्र्याच्या रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर लोकलमधून प्रवासी कसे पडले त्याची ही दृश्य आहेत। लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या 2 लोकलच्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्या आणि 13 प्रवासी वेगवान लोकलमधून खाली पडले। या 13 पैकी 4 जणांचा मृत्यू झालाय। मुंब्रा स्टेशनच्या दरम्यान एक लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कल्याणकडे येत होती, तर दुसरी लोकल कसारावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जात होती। सकाळी 9:30च्या दरम्यान मुंब्रा स्टेशन आधी असलेल्या वळणावरून या दोन्ही लोकल पास होत होत्या। सकाळची वेळ असल्यानं दोन्ही लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती। लोकलच्या दरवाजात आणि फुटबोर्डवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पाठीवर असलेल्या बॅगा एकमेकांना घासल्या। त्याचवेळी एका ट्रेनमधून 8 प्रवासी तर दुसऱ्या ट्रेनमधून 5 प्रवासी खाली पडले। यात 4 मृत्यू झालाय तर 9 जण जखमी आहेत। ये 9:30 बजे के दरमियान ये लोग गिरने लगे, जिसमें एक महिला भी थी। कुछ लोग जगह पे डेथ हो गए और कुछ लोगों को लेके गया है। बहुत डेंजरस था। हमारी लाइफ में तो हम लोग फर्स्ट टाइम देखे कि लाशें गिरती हुई नज़र आई है। तो ये कहीं ना कहीं रेलवे की चूक है। याच्यामध्ये या 2 ट्रेनच्या आपापसामध्ये प्रवास करणारे जे व्यक्ती होते त्या व्यक्ती एकमेकांसोबत अडखळल्यामुळे ही घटना झालेली आहे, अशी आतापर्यंत प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे। हेच ते वळण आहे जे अत्यंत धोकादायक आहे। याच वळणावर ट्रेन आली की जबर झटका बसतो असं प्रवाशांचं म्हणणं आहे आणि दोन्ही लोकल आजूबाजूने जेव्हा पास होतात तेव्हा धोका अजूनच वाढतो, जे आताच्या दुर्घटनेत झालं। इथे दोन्ही लोकल ज्यावेळेला दोन्ही ट्रॅकवरून एकाच वेळेला पास होतात किंवा आजूबाजूने जातात, त्याच वेळेला दरवाजात असणारे जे प्रवासी आहेत ते धक्का लागून दोन्ही ट्रेन एकमेकांना घासल्यामुळे पडले, अशा पद्धतीचा आत्तापर्यंत तरी रिपोर्ट आहे, म्हणजे तशी माहिती आहे। आणि मात्र आता ही सगळी परिस्थिती सकाळची नेमकी कशी होती, किती अंतर दोन्ही लोकल पास होताना होतं आणि ज्यावेळेला लोकल धावत असते त्यावेळेला किती अंतर उरतं हे समजून घेण्यासाठी, ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी ठाणे लोहमार्ग पोलीस जे आहेत ते आता ट्रॅकवरती उतरलेले आहेत। आता पुन्हा एकदा प्रश्न हा आहे की 4 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? ज्यांनी आपल्या घरातला व्यक्ती गमावला त्यांचं काय? सरकारकडून 5 लाखांच्या मदतीची घोषणा झाली आहे खरी, पण या 5 लाखानं हे अश्रू पुसले जाणार आहेत का? लय चांगला होता त्यो, लय चांगला होता त्यो। आत्या 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 करीत राहायचा फोनवर। काय वाटतं तुला की याला नेमकं दोषी कोण? त्याच्यात प्रशासनाची पण गलती आहे आणि लोकांची पण गलती। लोकांनी पण आपला जीव धोक्यात घालून ट्रेनला लटकून जावं नाही। या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची आहे, हे कुणी नाकारू शकत नाही। चौकशी केल्यानंतर ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्याबद्दलची खबरदारी घेण्याच्या बद्दलच्या सक्त सूचना या संबंधितांना देण्यात येतील। सरकारकडून मंत्री गिरीश महाजन यांनी कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये जखमींची विचारपूस केली। स्थानिक खासदारांनी देखील हॉस्पिटलचे दौरे केले आणि चौकशी वगैरेची घोषणाही केली। 3 आणि 4 ही संख्या आहे मृत पावलेल्यांची। त्या 4 आपण मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत। जे जखमी आहेत त्यांना त्याची ग्रॅव्हिटी बघून त्यांना 50,000, 1 लाख, 2 लाख दिले जातील। गेटमध्ये लटकून जे आमचे प्रवासी होते, कारण गाडी किती भरलेली असते याची आपल्याला कल्पना आहे, किती गर्दी या गाडीमध्ये असते आणि त्यामुळे मग ते एकमेकाला इकडचे तिकडचे सगळे त्या गाडीला इकडचे पॅसेंजर जे आहेत ते घासले गेलेत। अनेकांना तशा खुणाही आहेत, तर ते 4-5 बाहेर पडले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। जे आत फेकले गेलेत ते काही फ्रॅक्चर आहेत, ते गाडीतच राहिलेत, त्यामुळे ते सुदैवाने बचावले। पण हे का झालं, कशामुळे झालं याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। निश्चित या संदर्भामध्ये कायमस्वरूपी उपाय आहे तो तात्काळ करावा अशी आम्ही रेल्वे मंत्रालयाच्या ठिकाणी विनंती करू। या अपघातात 4 प्राण गेले, त्यात 31 वर्षीय मच्छिंद्र गोतरणे या पोलीस कॉन्स्टेबलचा देखील मृत्यू झाला। या घटनेवरून पुन्हा एकदा मुंबईतल्या लोकलच्या गर्दीवरून सवाल उपस्थित झाले आहेत।
सकाळी 7 ते 11 पर्यंत ऑफिसच्या वेळा असतील किंवा संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत मुंबईत लोकलचा प्रवास म्हणजे रोजची सर्कस आहे. मी गेले इतके वर्ष जे मी तुम्हाला सांगतोय की बाहेरून येणारे जे लोंढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे, याच्यातनंच ही रेल्वे कोलमडली कशासाठी? रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाही आहेत, ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाही आहेत, कोण येतंय कोण जातंय माहिती नाहीये. नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ना, ते काय मेट्रो आणि काय करतात ते मोनो रेल्वे, ह्याने प्रश्न नाही सुटणार. मध्य रेल्वेकडून कारण देण्यात आलंय की जे प्रवासी खाली पडून मृत्युमुखी पडले किंवा जखमी झाले ते दरवाजात फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करत होते. त्यावरून मध्य रेल्वेनं ऑटोमॅटिक बंद दरवाजांचा निर्णय घेतलाय. म्हणजे स्टेशनवर लोकल आली की दरवाजे आपोआप सुरू होतील आणि बंद होतील, त्यानंतरच लोकल पुढे जाईल. तसंच सध्या AC लोकलच्या बाबतीत होतं. पण सध्या लोकलमधील रेटारेटीची गर्दी पाहता ऑटोमॅटिक दरवाजाचा उपाय किती चांगला यावरून शंका आहेत. नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सोबत येणार आहेत. ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत, रेट्रोफिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. AC लोकल प्रश्न अहो कशी माणसं राहतील आतमध्ये गुदमरून मरतील, किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला? म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे, एक जागा आत जाण्यासाठी पाहिजे, काही नाही. जिथनं बाहेर पडतायत तिथनंच आत जात आहेत. बरं ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय. ऑटोमॅटिक बंद दरवाजे हे कॉमन लोकलला इम्पॉसिबल आहे, सफोकेशन होईल आतमध्ये. अहो श्वास तर घ्यायला हवा तर आली पाहिजे. पण लोकलला दरवाजे केले तर ते कितपत मान्य होईल? कारण तुम्हालाही माहिती आहे लोकल अशी येते, थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बाहेरचे प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये चढतात. मुंबईतल्या लोकलची गर्दी कमी करण्यासाठी लोकलच्या फेऱ्या वाढवणं तसंच गर्दीच्या ठिकाणाहूनच विशेष लोकल सुरू करणं असे उपाय आहेत. पण गर्दी वाढण्यासाठी AC लोकलकडे देखील बोट दाखवलं जात आहे. AC लोकलचं तिकीट जास्त असल्यानं सर्वसामान्य प्रवाशांना चढता येत नाही. काही वेळा तर एका लोकलच्या पाठोपाठ दुसरी AC लोकलही सोडली जाते. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढून सामान्य लोकलवर प्रेशर वाढतो. AC लोकल वाढवताना सर्वसामान्यांच्या लोकल का वाढवत नाहीत असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. AC लोकल वाढवल्या त्याच्या, पण तुम्ही सर्वसामान्यांच्या लोकल वाढवल्या का? त्या कमी झाला ना AC लोकलला वाढल्यामुळे. अच्छा, ज्याच्या खिशाला परवडतो तो AC ने प्रवास करू शकतो, ज्याच्या खिशाला परवडत नाही त्याचं काय? आणि न परवडणाऱ्यांची संख्या ही मुंबईमध्ये अधिक आहे. AC लोकल रद्द करा ही मागणी आता कदाचित लोकांना आवडेल ना आवडेल प्रश्न तो नाही. प्रश्न हा आहे की ज्यांना परवडत नाही ते मरतायत. दारावर लटकणाऱ्यांची संख्या ज्या दिवशी कमी होईल त्या दिवशी रेल्वेचं यश आहे. नुकसान भरपाई असेल, कॉम्पेन्सेशन असेल त्यांच्या परिवाराला द्याल, पण पुढची जी लोक आहेत जे रेलमधून प्रवास करणार आहेत, जी लोकलमधून प्रवास करणार आहेत, सगळं काही फोकस तुमचं AC ट्रेनवर आहे, इमारतींच्या उद्घाटनावर आहे. पण रेल्वे सेफ्टीवर कोणाचा नक्की लक्ष आहे हे पण प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि कुठे ना कुठेतरी रेल मंत्री याचं उत्तर देतील का? लोकल मुंबईसाठी लाईफलाईन आहे. केंद्र सरकारला सर्वाधिक टॅक्सही मुंबईतूनच मिळतो, हेही वास्तव आहे. पण लोकलमधील गर्दीवर अद्याप उपाय मिळालेला नाही. हे लोकलची गर्दीच आणि मुंबऱ्यातल्या या दुर्घटनेनं समोर आलंय. सुनील जाधवसह गणेश थोरात, TV9 मराठी, मुंब्रा, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.